सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञांच्या एकांकीच्या लीळा बघत आहोत आणि या एकांकीच्या लीळेतून परमेश्वराने आपल्याला काय समज दिलेली आहे, काय ज्ञान दिलेलं आहे. त्या लीळा करण्याच्या पाठीमाग काय हेतू आहे आणि हा हेतू आपल्याला कळावा, आपल्याला समजावा म्हणून लोकोक्तीत आल्यानंतर प्रसंगानुरूप भक्तांना या लोकोक्तीच्या लीळा परमेश्वर सांगताय. काल आपण बघितलं, देव लोणार तीर्थाला गेले होते आणि त्या राजाने ज्यावेळेस काही पैसे देऊ केले, काही सोनं नाणं, काही किमती वस्तू देऊ केल्या, त्यावेळेस देवाने अप्रत्यक्षरित्या त्या राजाला सांगितलं की आम्हाला सोनं तशी माती आणि माती ती सोनं. त्याच्यामुळं आमच्या लेखी तुमच्या मनात असलेल्या ज्या गोष्टी आहे त्याचा कोणत्या प्रकारचा उद्देश नाही, हेतू नाही. साधकांनीही पैशाच्या पाठीमागं, मानमान्यतेच्या पाठीमागं न पडता धर्माच्या अनुषंगाने जे गरजेचं आहे त्या चौकटीत राहून आपण आपले तत्त्व आणि सिद्धांत सांभाळले पाहिजे आणि ते सांभाळल्यानंतरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. अन्यथा आजच्या या जगामध्ये या पाठीमागं धावणारे साधक आपल्याला दिसतात आणि म्हणून परमेश्वराने दिलेली ज्ञानाच्या अनुषंगाने समज आहे, ती समज समजून घ्यायला आपण कुठंतरी कमी पडतो आहे, हेही आपल्या लक्षात येतं आहे. देव काल 2 संन्याशांच्या माध्यमातून एका मठाधिपती जो आहे त्या संन्यासाचे जे हरण होत होतं, त्याच्या मनामधले जे नकारात्मक विचार आहे ते पुसून काढण्यासाठी सेवेला किती महत्त्व आहे आणि सेवेतून काय भेटू शकतं हे दाखवून दिलं. त्याचप्रमाणे परमेश्वर आता पुढं एका गावाला सर्वज्ञ गेले होते आणि त्या गावातही अशा 2 संन्याशांमध्ये वादविवाद सुरू होता. वादविवाद सुरू असताना सारं गाव जमलेलं होतं, ते एकामेकाशी बोलत होते, प्रश्न उत्तरं करत होते. त्याच वेळेस देव त्यांच्यामध्ये सभेमध्ये जाऊन बसतात आणि बघायला लागतात. ज्यावेळेस एखादा संन्याशी बोलणं थांबतो, एखाद्या प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी तो अडखळतो, त्यावेळी देव त्याला सांगतात की अरे तुला तर ते येत होतं, आणि तो लगेच बोलायला सुरुवात करतो. जेव्हा तो बोलत असताना दुसरा गप्प बसतो, तो अनुत्तरित होतो, तेव्हा देव त्याच्याकडे बघतात आणि त्याला सांगतात क तू तर काल तेच सांगत होता. अशा पद्धतीनं दोघांनाही प्रेरणा देऊन दोघांनाही बोलण्यामध्ये प्रेरणा देतात आणि बोलायला लावतात. बराच वेळ ती चर्चा चालते आणि नंतर परमेश्वरच स्वतः त्यांना घोषित करतात का तुम्ही दोघंही जिंकले, की तुम्ही दोघंही चांगले आहात. अर्थात परमेश्वराने प्रत्येकाला समजून घेण्यासाठी आपल्याला यातून सांगितलेलं आहे की आपण विनाकारणच स्वतःला काहीतरी वेगळं समजतो, मोठं समजतो, त्याच्यापेक्षा काहीतरी मला जास्त समजलेलं आहे, कळालेलं आहे, असं लक्षात आणून आपण दुसऱ्यावरती प्रभाव टाकण्यासाठी बोलत असतो, सांगत असतो, दाखवत असतो. अर्थात प्रत्येकाकडं आपापल्या परीनं, आपापल्या अवस्थेनुसार, आपापल्या कष्टानुसार, प्रयत्नानुसार ज्ञान असतं, ज्ञानातली समज असतो आणि प्रत्येकाने हे समजून घेऊन प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर जर केला तर नक्कीच कुणी इथं हरणार नाही. आणि धर्म सांभाळताना, परमेश्वराची भक्ती करताना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीनं ही धर्माची वाटचाल साधकांनी कशी करावी, या छोट्या छोट्या लीळेतून परमेश्वर खूप मोठा मेसेज आपल्याला देतात. परंतु आपल्याला वाटतं देव गेले, बसले, या संन्यासाला बोलायला लावलं, त्या संन्यासाला बोलायला लावलं आणि दोघांनाही पराजित न होऊ देता जिंकवलं, यात काय वेगळं आहे. परंतु देवाने आपल्याला ती लीळा का घडवली, का घडून दाखवली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात भक्ताची थोरी आम्हीच जाणतो आणि तो भक्त त्याचं उठणं बसणं काहीच वाया जात नाही. भक्ताचं जर उठणं बसणं वाया जात नाही तर परमेश्वराचं उठणं बसणं कसं वाया जाईल, बोलणं कसं वाया जाईल, बसणं कसं वाया जाईल. कारण परमेश्वर काहीतरी उद्देश घेऊन या पृथ्वीतलावरती आलेले आहे. अनंत ब्रह्मांडांचे नायक या जीवासाठी जीवासारखी होऊन आलेले आहे आणि ह्या जीवाच्या हितासाठी प्रत्येक कृती, प्रत्येक लीळा ही फक्त आणि फक्त जीवाचं योग्यता, कर्मनाश आणि त्याचं हित, त्याचं भलं करण्यासाठीच परमेश्वर करत असतात. म्हणून प्रत्येक लीळेतून परमेश्वराने आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, समजावलेलं आहे. परंतु परमेश्वर म्हणतात प्रत्येक गोष्ट आम्ही सांगायची, तुम्हाला काहीतरी स्फुरलं पाहिजे. म्हणून चिंतन हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जीव चिकित्सक असतो. ही चिकित्सा आपण प्रत्येक ठिकाणी भौतिक जगामध्ये लावत असतो. फक्त धर्म म्हटला की आपण चिकित्सा करत नाही,
डोकं लावत नाही, विचार करत नाही, चिंतन करत नाही, त्यातून काय शिकावं, काय समजावं, काय समजून घ्यावं आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये काय बदल करावा याचा मात्र आपण विचार करत नाही. समाजामध्ये होत असलेल्या धर्माच्या नावाखालच्या अनेक ज्या चुकीच्या प्रथा आहे, चुकीची अंधश्रद्धा आहे, चुकीचे कर्मकांड आहे, त्यावरती सुद्धा परमेश्वर सडकून टीका करतात, लीळा दाखवतात आणि प्रॅक्टिकल आपल्याला परमेश्वर दाखवतात की ह्यामध्ये कसं तुम्ही वाचायचं आहे स्वतःला आणि या वाचवण्यातून धर्म सांभाळून परमेश्वरापर्यंत कसं जायचं आहे हे आपल्याला सांगतात. अशाच देव एका गावात जात असताना एकांकीच्या लेळेमध्ये तिथं सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितलं की आम्ही असंच एका पर्वणीच्या दिवशी नदीच्या काठावरती जात होतो, तर सर्व गावातली लोकं आहे नदीच्या कडेला जमलेले होते. दोन्ही बाजूनी लोक भरपूर गर्दी होती, भरपूर दाटी झालेली होती आणि तिथं विष्णुस्वामी नावाचा एक सिद्ध पुरुष आहे, तो चमत्कार दाखवणार होता. कारण त्यांनी सांगितलं होतं की मी अशा दिवशी अशा वेळेला या आकाशात जाईल आणि मला वैकुंठाला जाता येईल, मला विमान घ्यायला येईल किंवा मी उडेल, मी हवेत जाईल, अशा पद्धतीनं सांगितल्यामुळं त्यांना सर्वांना आश्चर्य वाटतं आणि आजही चमत्कारा नमस्कार करणाऱ्यांमध्ये संख्या भरपूर आहे. त्यावेळेस तशी होती, म्हणजे त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप काही असा बदल झालेला नाही, खूप असा फरक पडलेला नाही. आपण फक्त शिक्षणाच्या माध्यमातून डिग्र्या घेतल्या, लिहायला वाचायला यायला लागलं आपल्याला, आपल्या कपड्यामध्ये बदल झाला, आपल्या राहणीमानात बदल झाला. पण विचारधारा जर आपण बघितली तर त्यावेळची विचारधारा आणि आजची विचारधारा, त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थितीत काही बदल नाही. अंतर्मनाने जर आपण चिंतन केलं तर अंतरातलं जे आहे, आतलं जे आहे ते मात्र तसंच आहे. आणि तशा पद्धतीत तो चमत्कार दाखवण्यासाठी तोंडात गुटिका घालतो आणि तोंडात गुटिका घातल्यानंतर त्या सिद्धीमुळे तो आकाश उडायला लागतो. आकाशात उडायला लागल्यानंतर सारे लोक वा वा करतात, चमत्कार म्हणून त्याच्याकडे भजन पूजन करतात. परंतु तेवढ्यात एक वावटळ येते आणि त्या वावटळीमुळं काय होतं का त्याच्या नाकात ती हवा गेल्यामुळं, कचरा गेल्यामुळं त्याला शिंक येते आणि शिंक आल्यामुळं त्यांनी तोंडात घातलेली जी गुटिका आहे, या गुटिकेमुळं तो वरती उडत होता, ती गुटिका तोंडातून बाहेर पडते आणि बाहेर पडल्याबरोबर त्याची जी सिद्धी आहे ती बंद होते आणि त्यामुळे तो खाली पडतो. परंतु देव म्हणतात तिथं पाणी होतं, नदी होती, म्हणून त्या नदीत पडला म्हणून त्याला काही झालं नाही. अन्यथा रस्त्यावर पडला असता, जमिनीवर पडला असता, त्याचे हात पाय गुडघे सारे मोडले असते. आणि एवढं करूनही तो खाली पडला, एवढं करूनसुद्धा म्हणून तो वाचला. परंतु परमेश्वर म्हणतात पाण्यात पडला म्हणून वाचला, परंतु पाण्यात जरी पडला तरी लोकांच्या लक्षात आलं नाही आणि तरी लोक त्याची भजन पूजन करतच होते. मागच्या चमत्काराच्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या असल्यामुळं त्याचं भजन पूजन करून तो ईश्वर पुरुष म्हणून लोक त्याचं भजन पूजन करत होते. आजही समाजामध्ये असे भरपूर भोंदू आहे की जे मला काहीतरी येतं आहे, मला काहीतरी सिद्धी आहे, मला काहीतरी प्राप्ती झालेली आहे आणि मी परमेश्वराच्या अगदी जवळ आहे. काही लोक तर म्हणतात आमच्या अंगात देव येतो, काही लोक म्हणतात की वर्षातून एकदा आमच्या अंगामध्ये देव येऊन बोलतो. तर अशा साऱ्या गोष्टी ज्या आहे या समाजामध्ये चमत्काराच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली खपवल्या जातात आणि अज्ञानी लोक जे आहे, अन्यथा ज्ञानाने जे ग्रासलेले लोक आहे, ह्या प्रपंचात त्रस्त झालेले, प्रापंचिक सुखाच्या अभिलाषेपोटी ह्या लोकांकडे जातात आणि यांचं फावतं. अनेक घटना आपण पेपरमध्ये वाचत असतो का त्या पेपरमधून ह्या बाबांनी याला फसवलं, त्या बाबांनी त्याला फसवलं, असे कितीतरी घटना घडत असतात. आत्ता जर तुम्ही पेपर वाचत राहिले आणि उघड्या डोळ्यांनी या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर नक्कीच आपल्याला या गोष्टीतलं फोलपणा लक्षात येत राहतो. नवीन टेक्नॉलॉजी आलेली, सायन्स डेव्हलप झालेले, त्याचा वापर करूनसुद्धा काही लोक हे चमत्कार आम्ही करतो आहे आणि आम्हाला सारं कळतं आहे असं दाखवतो. आत्ताच एक घटना घडली. मोबाईलच्या माध्यमातून एक असं ॲप होतं, ते ॲप दुसऱ्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड केलं तर ती व्यक्ती काय करते, काय बोलते, कुठं राहते ते सर्व त्याला दिसत होतं. आणि म्हणून तो ज्यावेळेस तो भक्त दुसऱ्या दिवशी यायचा तेव्हा हा बाबा त्याला सांगायचा की तू काल असा असा कपडा घातला होता, अशा कलरचा होता, तू अशा ठिकाणी गेला, असं जेवण केलं, असं इथं बोलला. तर त्याला आश्चर्य वाटलं की अरे बाप, हे कसं काय, या बाबांना खरंच नक्की काहीतरी सिद्धी येत असावी. आणि तो अत्यंत निस्सीम भक्त झाला आणि तो उच्च शिक्षित होता. परंतु नंतरच्या काळामध्ये त्याच्या लक्षात आलं का आपला मोबाईल सतत हँग होत राहतो, गरम झालेला असतो, बॅटरी लवकर उतरते. म्हणून तो एका कॉम्प्युटरवाल्याकडे जातो, मोबाईलवाल्याकडे जातो की माझ्या मोबाईलमध्ये काय बिघाड झाला आहे बघा.
आणि तेव्हा तो सांगतो का तुमच्या मोबाईलमध्ये असा असा ॲप कोणीतरी डाउनलोड केलेला आहे आणि त्या ॲपचं काम असं असं असतं आणि म्हणून ते लवकर मोबाईल डाउनलोड होतो किंवा बॅटरी उतरते, त्याचा चार्ज निघून जातो, गरम होतो. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ह्या बाबांनी असं असं उद्योग केलं. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आणि त्या पोलिसांनी त्या संशोधनातून असं शोधलं की त्यांनी काहीतरी कारणामुळं या लोकांचे मोबाईल घ्यायचे, त्याच्यात डाउनलोड करायचे ते ॲप आणि लोकांना भुलवायचं काम करायचं. आज आपण वैज्ञानिक जगामध्ये वावरत आहे आणि परमेश्वराने सगळे विज्ञान आमच्याकडंच आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. पण या अन्यथा ज्ञानातून, या चमत्कारातून जेव्हापर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर कळणार नाही, समजणार नाही. हे चमत्कार, उपद्याप, हे काहीतरी सांगणारे, शास्त्र सांगणारे, ज्योतिषशास्त्र सांगणारे भोंदू लोक जगामध्ये आज इतके झालेले. याच्या पाठीमागं कारण काय? का त्यांचं दुकानदारी का चालते की आपल्यासारखे अज्ञान त्यांच्यापर्यंत जात आहे. आपल्याला बोध असून परमेश्वर समजून परमेश्वर कळाला आणि एवढं मोठं तत्त्वज्ञान आहे, भगवद्गीता आहे, लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांत पाठ आहे, इतकं 6,500 धर्मग्रंथ आहे, परंतु वाचायला वेळ नाही, कोणीतरी सांगितलं तर ऐकायला आपल्याला वेळ नाही आणि म्हणून यांचं फावतं. म्हणजे अशा काही अघटित घटना घडतात की त्या घटना घडल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एवढं मोठं ज्योतिषशास्त्र जर प्रगल्भ आहे तर या घटना सांगायला त्यांनी अगोदर पाहिजे होत्या. परंतु ते झाल्यानंतर मग काहीही सांगतात आणि आपणसुद्धा ऐकतो. परमेश्वराने योग धर्मामध्ये, विद्यामार्गामध्ये ह्या देवतेच्या ज्या विद्या आहे त्या सांगितलेल्या आहे. पण कलियुगी विद्यावंत न वर्तते असं स्पष्ट सांगितलं. या कलियुगामध्ये असे विद्यावंत कोणी नाही. मणिमंत्र जे आहे ते आहे, परंतु त्याच्यातूनही काही उपयोग होत नाही म्हटले. ते फक्त प्रतिबंध. त्यामुळं ह्या अशा गोष्टीकडे न पळता आणि अशा चमत्काराला, अमत्काराला न भूलता परमेश्वराची भक्ती आपण अगदी डोळसपणे, यथार्थपणे, ज्ञानवाचक जर समजून घेतली तर आपल्या जीवनातले जे दुःख आहे आपोआप दूर होतील आणि आपण स्वस्थ चित्त होऊ. तर परमेश्वरी अशा लीळेमधून हे सांगतात की असे भोंदू आहे याच्यापासून जीवानी सावध राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तशाच पद्धतीची एक लीळा आहे. गोविंद स्वामींना सामर्थ्य संचार. देव नांदेडला होते आणि नांदेडला वास्तव्य असल्यामुळे त्यावेळेस गोविंद स्वामी नावाचे एक अन्य साधू होते आणि त्यांना गोविंद नावाचा शिष्य त्यांच्याजवळ राहत होता. आता परमेश्वराचं ज्यावेळेस श्रीमूर्त बघितल्यानंतर कोणी वेधल्या जायचे, कोणाला वेच व्हायचा, कोणाला आवडी निर्माण व्हायची, परमेश्वराच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांच्या ज्या अडीअडचणी त्या दूर व्हायच्या. ही सारी ख्याती परमेश्वराची सगळीकडे झाल्यानंतर त्या गोविंद स्वामीला भीती वाटली की आपले शिष्य जर यांच्याकडे गेले तर आपल्याला शिष्यच राहणार नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वार्थाच्या याच्यामध्ये दडत असतो आणि तो त्या गोविंदा नावाच्या जे शिष्य आहे तो त्याला सांगतो की असे काही साधू आहे, गोसावी आहे म्हटले, सर्वज्ञ आहे, त्यांच्याकडे तू जाऊ नको. जर तू गेला तर जे तुझे नित्यकर्म आहे, धार्मिकता तू करतोय ते सारं विसरून जाशील आणि तुला काहीच करता येणार नाही, तू धर्मापासून दूर जाशील, अशी एक भीती निर्माण करतो. आता नंतरच्या काळामध्ये तो ज्यावेळेस स्नानाला जात होता, स्नानाला जात असताना देव एका झाडाखाली बसलेले होते आणि अचानक देवाकडे त्याची नजर गेल्यानंतर सर्वज्ञांचं दर्शन झालं आणि सर्वज्ञांचं दर्शन होत असताना सर्वज्ञांनी त्याला स्थिती दिली, सामर्थ्य संचार झाला आणि त्यांनी सर्वज्ञाजवळ आले, दंडोत घातले, बसले, श्रीचरणा लागले, विनत कंदरून सर्वज्ञांजवळ बसल्यानंतर थोडा वेळ देवाचं जे आहे ते श्रीमूर्त तो निहाळत बसला होता आणि मग देव त्याला सांगतात, आम्हापासून तुम्हाला जे झाले ते कोणाला सांगू नका म्हटले आणि तुमच्या गुरुला तर अजिबात सांगू नका आणि जर तुम्ही सांगितलं तर आम्ही मात्र तुम्हाला इथून पुढं काही दर्शन देणार नाही म्हटले. आणि जरी त्यांनी विचारलं तर हे तुम्हाला कोणापासून झालं तर सांगावं का आम्हाला तुमच्यापासूनच झालं असं गुरुला सांगावं म्हटले. त्यामुळं परमेश्वराने त्याला एक प्रकारची समज दिली आणि त्या जीवाची काही कणव असेल, काही पात्रता असेल त्यानुसार परमेश्वराने त्याला स्थिती देऊन एक देवतेच्या अनुषंगाने सुख उपभोगण्याचं कार्य परमेश्वराने त्याला करायला दिलं. त्यानंतर तो सर्व विसरला, त्याचं सर्व प्रतिबंध झालं आणि प्रतिबंध झाल्यामुळं तो विष्णुस्वामी बरे वाईट त्याला बोलायला लागला. हा मला दंडोतही घालत नाही, मला नमस्कार करत नाही, पहिल्यासारखं कोणत्या प्रकारचे देवपूजा करत नाही, कर्मकांड करत नाही आणि असं तो त्याला बडबड करायला लागला. हा मात्र सर्व विसरून एकांतात बसायचा, डोळे बंद करून त्याला स्थिती झाल्यामुळं तो सुख उपभोगायचा. 3-3 दिवस आंघोळ करत नाही, 4-4 दिवस देवपूजा करत नाही, यांना दंडोत घालत नाही, आपल्या आपल्या ध्यानधारणेमध्ये तो स्तब्ध असायचा आणि म्हणून
आजही असे कितीतरी लोक आहे की पूर्वी अन्य होते कर्मकांड करणारे, अन्य देवतेची भक्ती करणारे, आणि ते करत असताना खूप 2-2 तास भक्ती करणारे होते. परंतु जेव्हा त्यांना बोध होतो, परमेश्वराच्या कृपेने बोध झाल्यानंतर परमेश्वर काय आहे, त्याची भक्ती काय आहे, नामस्मरण काय आहे आणि कशा पद्धतीने ती भक्ती करायची पाहिजे, थोडा जर अभ्यास केला आणि त्यांनी ते थांबवलं, तर घरच्यांकडून, आजूबाजूच्या समाजाकडूनही खूप आजही टीका होताना दिसते की अरे तुम्ही तर खूप देवदेव करत होते, धार्मिकता करत होते, तुम्ही का बंद केलं सर्व. तेच त्याच्या समजण्याच्या पलीकडचं असतं. याला मात्र समजलेलं असतं का नेमकं मी योग्य ठिकाणी कसं आलेलो आहे आणि मी कशी आता धार्मिकता कोणती करायला पाहिजे होती ना आजपर्यंत मी काय चुका करत होतो. कारण देवतेचे भक्त ही भक्ती करत असताना 2-2, 4-4 तास भक्ती करतात, आचरणात मात्र 1% आणत नाही. तसं परमेश्वरनी भक्ती आणि परमेश्वराचा जो बोध दिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल काढायला पाहिजे, आपली विचारधारा, आपली दृष्टी, आपलं मन, आपली बुद्धी आपण कशी स्वच्छ आणि सुंदर करून कशा आपल्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे हे सांगितल्यामुळं त्याच्यामध्ये आपोआपच बदल होतो आणि त्या कर्मकांडातून, त्या विधीतून तो बाहेर पडून एक स्वस्थता निर्माण होऊन परमेश्वराची भक्ती करायला लागतो. तर हा विष्णू स्वामीला एकदा असं स्वप्न पडतं आणि स्वप्न पडल्यानंतर तो त्या नरसिंह देवतेची भक्ती करत होता. तो नरसिंह देवता त्याच्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्याला दंडवत घालायला लागली नरसिंह देवता. आणि तो स्वप्नातच जोरजोरात ओरडायला लागला का देवा तुम्ही काय करताय, तुम्ही मला कशी काय दंडवत घालताय. म्हणे मग तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करताय दंडवताची म्हणून आम्ही तुम्हाला दंडवत घालतोय. म्हणे आम्ही कशी काय तुमच्याकडून अपेक्षा करणार. म्हणे मग तू गोविंदाकडून जे अपेक्षा करतोय तर तो गोविंद मीच आहे म्हटले, त्याच्यामुळं मी स्वप्नात येऊन तुला दंडवत घालतोय. आणि तो जेव्हा जागा होतो तेव्हा उठतो, त्या शिष्याकडे जातो, गोविंदाला दंडवत घालायला लागतो. दंडवत घातल्यानंतर तो गोविंद आश्चर्यचकित होतो का गुरुजी तुम्ही मला कशी काय दंडवत घालताय. म्हणे तू कोण आहे नेमकं हे सांग तरी, आणि हे तुला कोणाकडून झालं आहे, कसं झालं आहे. तर आम्हाला तुमच्याकडूनच झालं म्हणे. देवाने सांगितलेलं होतं त्याला सर्वज्ञांनी की असं जर विचारलं तर तू असं सांग. म्हणे आम्हाला तुमच्याकडून झालं. अरे म्हणे माझ्याकडंच नाही तर तुला कसं काय होईल म्हटले. तर अशा पद्धतीनं अनेक लीळा परमेश्वर करतात. तर आणि यातून असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, असं समजावण्याचा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की देवी देवतेचे जे भक्त आहे हे त्रिगुणात्मक जे भक्त आहे या भक्तांमध्ये एक अहंकार असतो, हे अन्यथा ज्ञान असतं आणि त्यामुळे ते स्वतःलाच ते समजायला लागतात. वास्तविक ज्यावेळेस या सृष्टीची रचना होते, सृष्टीची रचना होतानाच परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया या जीवाला चैतन्यमय अशी उपजव म्हणजे अन्यथा ज्ञान उपजवते. म्हणजे सुरुवातच अन्यथा ज्ञानातून या जीवाची झालेली आहे सृष्टीतला येण्याच्या अगोदर. आणि त्यामुळं हे अन्यथा ज्ञानामध्ये सारा समाज अडकलेला आहे. आणि आपण जर बाहेर डोकावलं आणि थोडासा कानोसा घेतला की अन्य लोक जी भक्ती करतात ते जे गुरु बनवतात, ते गुरु त्यांना काय सांगतात, कशासाठी सांगतात, काय नाम देत असतील, काय सांगत असतील, याचा जर आपण विचार केला आणि मग आपल्या भक्तीचा तुलना जर विचार केला तर जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून आपण ज्यावेळेस दुसऱ्यांकडे बघतो आणि आमच्या उघड्या डोळ्यांनी आम्ही कधीतरी हा अनुभव घेत असतो, कोणत्या तरी भक्तांना विचारत असतो का तुम्ही कोणाची भक्ती करताय, कशासाठी करताय, तुम्हाला कोणता मंत्र दिलेला आहे, तो मंत्राचा तुम्ही कसे जाप करतात, काय आठवतात स्मरण करताना. तर ह्या ज्या विचारल्यानंतरच आपल्याला कळतं की आपण आहोत कुठं आणि हे लोक कुठं आहे. तर बरेच लोक सांगतात की आम्हाला आमच्या गुरूंनी आमचं कुळदैवत विचारलं आणि त्या कुळदैवताचंच नाम दिलं. अर्थात प्रत्येक शिष्याला ते प्रत्येक वेगळं नावं देतात. ज्याचं कुळदैवत ते आहे ते कुळदैवत देतात. अर्थात कुळ म्हणजेच मूळ परमेश्वरच आहे. परंतु ह्या अन्यथा ज्ञानातून जोपर्यंत परमेश्वर आपल्याला बोध देत नाही तोपर्यंत आपण बाहेर पडत नाही. म्हणून कुळदैवतेमध्ये लोक सर्वात जास्त अडकलेले आणि याच्या नावाखालीच धर्माचा धंदा सर्वात जास्त चालतो आहे. एक तर कुळदैवत किंवा आपल्याला पूर्वनी केलेला दोष, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये अडकलेल्या असतात का बाबा पूर्वजांचं तुम्हाला काहीतरी दोष लागलेला आहे, तुम्ही काहीतरी केलेलं नाही आहे म्हणून ह्या दोषामध्ये आणि कुळदैवतेच्या भक्तीमध्ये तुम्ही काहीतरी चुकीचं केल्यामुळे तुमच्यावर संकट येत आहे. ह्या दोन्ही गोष्टीच्या नावाखाली सारा धंदा, सारा व्यवसाय धर्माचा चालू आहे आणि परमेश्वराने तेच नेमकं काढलेलं आहे. ते त्रिगुणात्मक देवतेची जी भक्ती करणार आहेत हे लोक कुळदैवतेचं स्मरण देतात आणि ज्यावेळेस चिंतन करायचं
स्मरण करताना चिंतन करायचं तर ते म्हणतात गुरुला आठवा. म्हणजे जो गुरु जीव आहे तोच अजून मुक्तीला गेला नाही, मुक्तीला जाऊ शकत नाही, आणि त्याची भक्ती करून ही जीवभक्ती करायला लावतात अन्य लोक. त्याच्यामुळं जीवभक्तीत आणि देवतेभक्तीपेक्षा परमेश्वराची भक्ती, इथं कुणीही मध्यस्थी नाही, कुणी एजंट नाही, कुणी वकील नाही. डायरेक्ट परमेश्वराचे आपले संबंध, परमेश्वराचं नाम आपल्या मुखी, आणि परमेश्वराच्या लीळा आपण आठवायच्या. म्हणजे नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. नाम परमेश्वराचं, लीळा परमेश्वराच्या, मूर्ती परमेश्वराची, आणि चेष्टा आहे परमेश्वराच्या. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन आपलं परमेश्वराचं आहे. इथं कोणाचं जीवाचं, भूताचं, देवतेचं कोणत्या प्रकारचं चिंतन न करता आपण परमेश्वराचं चिंतन करतो आहे. हा परमेश्वर भक्तीतला आणि देवता भक्तीतला कितीतरी जमीन आसमानचा फरक आपण जर समजून घेतला तर आपण कितीतरी भाग्यवान आहोत. आणि म्हणून ते दोघे सर्वज्ञासाठी मग काय करतात, त्या विष्णू स्वामींच्या बी मनामध्ये परिवर्तन होतं. कारण तो म्हणतो नाही नाही, कसं काहीतरी लपवतो आहे आणि तू जे बी आहे ते मला सांग. आणि मग त्याला नाविलाज होतो. तो गोविंद सर्व सांगतो की तुम्ही म्हटले होते सर्वज्ञांक जाऊ नका, परंतु मी स्नानाला चाललो होतो आणि झाडाखाली ते बसलेले होते आणि मी तिथं वेधल्या गेलो आणि देवाने मला दिलं. पण त्या देवानेच सांगितलं होतं का तू असं कोणाला सांगू नको, आणि विचारलं तर तुझ्याकडूनच जायला असं सांग. आणि मग त्या विष्णू स्वामीच्या मनामध्ये परिवर्तन झालं. म्हणे चला आपण दोघंही त्या स्वामींच्या दर्शनाला जाऊ. परंतु स्वामींच्या दर्शनाला ते आले, पण स्वामींनी त्यांना मात्र परत दर्शन दिलं नाही. अर्थात त्या गोविंदाची कणव होती, योग्यता होती, पात्रता होती, पण त्या विष्णू स्वामींची कणव पात्रता नसल्यामुळे त्याला दर्शनाचं सुद्धा फळ नाही. त्याने अगोदरच आपल्या शिष्याला सांगितलं होतं त्यांच्याकडे जाऊ नका. वास्तविक साऱ्या समाजाकडून जेव्हा त्याला ऐकण्यात आलं का या अशी अशी गोसावी आहे आणि त्यांच्याकडून या जीवांना वेदबोध होतो, तर त्यांनी त्याच वेळेस ऐकल्यानंतर जायला पाहिजे होतं, अनुभव घ्यायला पाहिजे होता, अनुभूती प्रचिती घ्यायला पाहिजे होती. उलट अंशी त्यांनी त्या आपल्या शिष्याला सांगितलं, अप्रत्यक्षरित्या नकारात्मक विचार सांगितले आणि तूही जाऊ नको असं भीती घातली. परंतु या नकारात्मक विचारामुळं तो परमेश्वराच्या भक्तीला, परमेश्वराच्या दर्शनाला मुकला. हे मात्र त्याचं किती मोठं नुकसान आहे हे भरून निघण्यासारखं नाही. ते फक्त परमेश्वरालाच माहिती. आणि त्या जीवानी नंतर कितीतरी कर्म भोगले असतील. कारण विष्णू स्वामीला देवाने स्थिती दिली, याचा अर्थ ते देवतेची सुख त्याला फळ दिलं आणि दर्शनाचं फळ त्याला नंतर भेटणारच आहे. परमेश्वराकडून मिळणारं ते सगळं नित्य असतं, पण पुढं त्याची चाल तयार झाली. परंतु ज्यांनी त्याला अडवलं तो मात्र परमेश्वराच्या या भक्तीपासून मुकला. तर आपणसुद्धा समाजात राहत असताना जेव्हा धार्मिकता करू तेव्हा असे अनेक लोक आपल्याला अडचणीत किंवा नकारात्मक चुकीचे सांगणारे दिसतात. असं नाही करू, तसंच करावं, हेच करावं, हे योग्य आहे, अयोग्य आहे. तर हे यथार्थ ज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी बोलण्यावरून आपण न अनुभवता आपण स्वतः अभ्यास, चिंतन करणं, योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणं, यथार्थ ज्ञान जे आहे ते समजून घेणं आणि ते समजून घेऊन त्यावरती चालणं हे महत्त्वाचं असतं. कारण नकारात्मक विचाराचे बरेच लोक आपल्या पुढं असतात आणि आम्ही कसे वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी दैवराटीमध्ये सुद्धा स्पर्धा आहे. या स्पर्धेपासून सुद्धा वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण दैवराटीत येणं खूप सोपं आहे, परमेश्वराच्या कृपेने आपण आलेलो आहे. पण इथं येऊन यथार्थ ज्ञान समजून परमेश्वरापर्यंत जाणं आणि या कर्मकांडातून, इथल्या विधीतून, इथल्या अधर्मापासून, इथल्या विकल्पातून बाहेर पडणं हे मात्र कठीण आहे. आणि ह्या लीळेतून परमेश्वर हेच आपल्याला सांगतात. देव असेच पुढं जातात. राहेरला ज्यावेळेस परमेश्वर भक्तांना सांगतात की मी राहेरला होतो, आणि राहेरला वास्तव असताना एक वामनपिंडी नावाचे ब्राह्मण होते. ते ब्राह्मण देवाला जेव्हा बघतात तर देवाकडे येऊन अत्यंत नम्रतेने देवाला विनंती करतात की देवा तुम्ही दररोज इथं आहात तोपर्यंत आमच्या घरी भिक्षेला यावं. आणि विनंती परमेश्वर स्वतः मान्य करतात. आणि म्हणून परमेश्वर दररोज त्यांच्या घरी भिक्षेला जायचे. त्यांची जी पत्नी आहे अत्यंत उत्साहाने देव येणार म्हणून भिक्षा वगैरे करते आणि ती भिक्षा द्यायची अत्यंत उत्साहाने, प्रेमाने, आपलेपणाने. आणि ते ब्राह्मण दररोजच मग भिक्षेला काहीतरी नवीन आपल्या पत्नीला करायला लावायचे. देवसुद्धा भिक्षेला जायचे, ती पत्नीसुद्धा अत्यंत उत्साहाने परमेश्वराला भिक्षा द्यायची. परंतु एकदा त्या पत्नीचं निधन होतं आणि निधन झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला खूप काळजी वाटते. तो रडायला लागतो, दुःख करतो. त्याला बरेच मुलं असतात
आणि तो ज्यावेळेस तिला स्मशानात घेऊन जातो, स्मशानात जात असतानाच देव एका झाडाखाली बसलेले त्याला दिसतात आणि त्याला ते दुःख अतीव होतं आणि तो दुःख कशाचं करतो आहे परमेश्वराकडं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, समजून घेण्यासारखे. देवाकडं तर जाऊन म्हणतो, देवा तुमची जी येलो आहे तिचं नाव येलो असतं का, जी दररोज तुम्हाला भिक्षा द्यायची ती आज निधन झाली आणि आता उद्यापासून तुम्हाला कोण भिक्षा देईल, कोण वाढेल. म्हणजे देवाला आता मला भिक्षा देता येणार नाही याचं दुःख त्याला होतं, बाकीचं दुःख त्यांनी व्यक्त केलं नाही आणि म्हणून देवालासुद्धा त्याच्याविषयी अनुकंपा उपजली आणि मग देव म्हणतात चला कुठं आहे मी पण येते. तर देवाला तो म्हणतो नाही देवा तुम्ही त्या स्मशानभूमीमध्ये तुम्हाला कसं नेऊ, म्हणजे चला मी तिला जिवंत करतो म्हणे. आणि मग त्याला हायसं वाटतं आणि देव जातात, तिच्या हानवटीला आपला श्रीकर लावतात आणि म्हणतात येलो उठा, तुमची अजून एक भिक्षा आम्हाला बाकी आहे म्हटले. आणि मग ती उठते, घरी जाते, आंघोळ करते, नवीन कपडे घालून भिक्षा करते आणि देव मग भिक्षेला जेव्हा जातात तेव्हा ती भिक्षा द्यायला येते तेव्हा देव म्हणतात तुम्ही भिक्षा देऊ नका, कारण तुमची एकच भिक्षा बाकी आहे, ती जर दिली तर तुमचा मृत्यू तुमची वाटच पाहतो. ती घाबरली, पाठीमागं सरली आणि मग तिने आपल्या नवऱ्याकडं अर्थात वामन पेंदेकडं ती भिक्षा दिली आणि देवाला ती भिक्षा द्यायला लावली. नंतरच्या काळामध्ये ती 100 वर्ष जगली अशी आपल्यामध्ये वासना आहे. म्हणजे सर्वज्ञ भिक्षा तिच्याकडे शिल्लक ठेवून तिला पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य देतात आणि परमेश्वर आता तिच्याकडून दररोज भिक्षा 1 महिना ते घेत होते, अशी काही ठिकाणी लीळाचरित्रामध्ये लिखित आहे की 1 महिनाभर देव तिची भिक्षा घेत होते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. हे जे कुटुंब आहे ते प्रेमाला अधिकारी आहे, परंतु लगेच आता देता येत नाही. परमेश्वर तिचा प्रेमाचा उपाय करून घेतात, स्वतः त्यांच्या विनंतीला मान देतात, दररोज भिक्षा आणायला जातात आणि ती वारल्यानंतर तिला परत जिवंत करतात आणि तिची भिक्षा शिल्लक ठेवून तिला 100 वर्ष जगावतात आणि तिला पुढे जाऊन धर्मसेवा आहे, धर्म अधिकार आहे तिचा वाढवतात. पुढं जाऊन तिला नक्कीच परमेश्वर प्रेम देणार, कारण सिद्धांतानुसार जर बघितलं तर एकांकीच्या लीळेमध्ये परमेश्वर हे गावोगावी फिरताय काही जीवाच्या कन्वेनुसार, अधिकारानुसार, त्यांच्या संस्कारानुसार परमेश्वर त्यांची कशी योग्यता निर्माण करताय, त्यांना कसं ज्ञानाला पात्र करताय, प्रेमाला पात्र करताय आणि नंतरच्या काळामध्ये तेच जीव कसे परमेश्वराच्या प्रेमाला ज्ञानाला पात्र होऊ शकतात. म्हणून आपण कळत न कळत केलेली जी क्रिया आहे ती आपल्या ज्ञानाला, बोधाला, प्रेमाला पात्र होणार आहे. त्या जीवाला माहीतच नाही, कारण परमेश्वरांनी बोध दिलेला नाही. बोध न दिल्यामुळं त्यांना माहीत नाही परमेश्वर आहे. कोणीतरी गोसावी आहे आणि त्या संस्काराफुटी त्यांचे परमेश्वराच्या ठिकाणी कळत न कळत क्रिया घडत आहे आणि त्या कळत न कळत केलेल्या क्रियेमुळं, संस्कारामुळं त्यांना किती मोठा लाभ होणार याची मात्र याचकिंतीतही जाणीव त्यांना नाही. तसंच आपल्यालासुद्धा आपण इथपर्यंत प्रवास करत आलो आहे हे फक्त आणि फक्त परमेश्वराच्या कृपेमुळं. आपल्या जीवनामध्ये जे बी सुख आजपर्यंत भेटलं आणि भेटणार आहे ते फक्त परमेश्वराच्या कृपेमुळं. आणि जीवनामध्ये जे दुःख आहे, अडीअडचणी, जे संकट आहे ते मात्र आपले स्वतःचे कर्म आहे. कारण आपल्या कर्माचा विचार जर केला तर असंत कर्म आपले जास्त असतात आणि संत कर्म आपल्याकडं काहीच नसतात. कळत न कळतच परमेश्वराने जर आपल्याकडून ते करून घेतले तरच आपण त्या संत कर्मामधून काहीतरी आपल्याला भेटेल, अन्यथा आपले सर्व कर्म हे दुःखाचेच आहे, असंतचेच आहे. म्हणून हे दुःख परमेश्वराला या जीवाचं बघवत नाही आणि म्हणूनच परमेश्वर वाडी फिरून अधिकारा जीवाला निमित्त करून आणि वेळोवेळी कायमस्वरूपी आपल्याला या सृष्टीमध्ये आणून पुन्हा पुन्हा आपल्याला बोध देतात. परंतु त्या बोधाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे, समजली पाहिजे. त्याची जाणीव होऊन ज्यावेळेस आपण क्रिया करू, परमेश्वराची भक्ती करू, तेव्हा नक्कीच आपल्याला जास्त लाभ होईल. कारण कळत न कळत केलेली क्रियेचा जर एवढा मोठा लाभ आहे तर आज जाणीवेतून केलेल्या क्रियेचा किती मोठा लाभ होऊ शकतो. म्हणून जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती जाणीव होण्यासाठी धर्माच्या तत्त्वसिद्धांताचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे. त्या परिणामातून आपण बाहेर पडून परमेश्वराची भक्ती अहेतुकपणे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जेव्हा करायला सुरुवात करू तेव्हा मात्र नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.